नमस्कार. मी भारतीय विमा कंपनी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया इथून बोलतोय. मुंबई क्षेत्रीय कार्यालयातून अभिजित बिसेन. आणि आज आपण संपूर्ण पशुधन कवच या AICच्या आमच्या एक इन हाऊस प्रॉडक्टबद्दल ज्याच्यासाठी आपण CSC सोबत टाय अप आमचा झालेला आहे आणि त्याच्या थ्रू आपण पशुधन विमा म्हणजे आपल्या जनावरांसाठी इन्शुरन्स काढणार आहोत. आणि त्याच्याबद्दल आज जे आहे आपण ते एक ब्रीफ डिस्कशन आणि आपण इथे करणार आहोत. आणि आमच्या या प्रोडक्टमध्ये किंवा आमचा हा जो ही जी आमची स्कीम आहे ह्याच्या आतमध्ये आपल्याला विमा कसा करायचा आहे आणि बेसिक आपण म्हणजे सुरुवातीपासून आपण एक माहिती करून घेऊयात की आपल्या ह्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये काय आपण जनावरांचा विमा कसा काढतो आणि ज्या नॉर्मल आपल्या टर्मिनॉलॉजीज असतात किंवा आपण ज्यांना व्याख्या म्हणतो, तर त्या नॉर्मल व्याख्या सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत. तर आपण सुरू करूयात या एका प्रेझेंटेशन सोबत. तर संपूर्ण पशुधन कवच हे भारतीय कृषी विमा कंपनीद्वारा बनवलेलं एक आमचं इन हाऊस प्रोडक्ट आहे. इन हाऊस प्रोडक्ट म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी, प्रधानमंत्री कृषी विमा योजना आणि तसंच फळपीक विमा योजना ह्या दोन सरकारच्या ज्या विमा योजना आहेत त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि त्याच्यासोबत भारतीय कृषी विमा कंपनीकडे त्यांचे स्वतःचे सुद्धा काही उत्पादने आहेत. जसं संपूर्ण पशुधन कवच किंवा संपूर्ण ऋतू कवच, संपूर्ण फसल सुरक्षा कवच. तर आपण एक विविध शेतीत कामात येणारे विविध इन्शुरन्स प्रोडक्ट्स शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या उपयोगा अनुसार आणि त्यांच्या डिमांड अनुसार आपण बनवतो. तर त्यापैकी एक प्रोडक्ट आहे संपूर्ण पशुधन कवच. आणि हा जो आपण उत्पादन बनवलेला आहे, हा एक असा विमा उत्पादन आहे जे आपण IRDA सोबत रजिस्टर केलेलं आहे. IRDA म्हणजे आपला विमा क्षेत्रात जी आपली रेग्युलेटरी बॉडी असते म्हणजे जी कंट्रोलिंग अथॉरिटी असते, त्याच्यासोबत आपलं रजिस्टर्ड प्रॉडक्ट आहे. तर आपण संपूर्ण पशुधन कवच बद्दल आपण जाणून घेऊयात, की त्यात आपण काय-काय कव्हर करतो आणि त्यात कसं आपण हा प्रॉडक्ट CSCच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर सर्वप्रथम संपूर्ण पशुधन कवच म्हणजे आपण हे फक्त गाय आणि दुभत्या जनावरांसाठी, गाय किंवा म्हैस जे दुभती जनावर असतात त्याच्यासाठी आपण हा एक विमा उत्पादन काढलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांची शेत शेत श शेतीच्या उत्पादनानंतर दुसरं जे आपण शेती व्यवसाय अवलंबून असतो, तो असतो जनावरांवर. तर आपण त्याच्यात जर दुभती जनावरं शेतकरी पालन करतो आणि जर त्या दुभत्या जनावराला काही होतं, की आणि त्याचा अचानक जर मृत्यू होतो, तर शेतकऱ्याला त्याचा एक आर्थिक फटका बसतो. कारण त्यात भरपूर जनावरांची जी किंमत असते ती भरपूर असते. आज आज प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढलेल्या आहेत आणि आपण त्याच्यात जर बघितलं, तर जर एक दूध देणाऱ्या जनावराचा मृत्यू होतो, तर तिथे शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक फटका बसतो. तर त्या फटक्यापासून आपण वाचवायला आणि संभावित नुकसानापासून वाचवण्यासाठी म्हणून आपण हा एक विमा उत्पादन काढलेला आहे. ज्याच्याद्वारे शेतकरी आपल्यासोबत रजिस्टर करून आणि आणि एक विमा उत्पादन त्याला मिळतो आणि त्याच्यात आपण त्यांना मग विमा कव्हर करतो. तर CSC सोबत आपण हा जो टाय अप केलेला आहे, तर CSC सोबत मिळून आम्ही हा प्रॉडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर जसं आपण बघू शकता इथे स्क्रीनवर, की संपूर्ण पशुधन कवच साठी AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि CSC मध्ये एक करार झालेला आहे. नवी दिल्ली इथल्या आपल्या मुख्य कार्यालयात, प्रधान कार्यालयात हा टाय अप झालेला आहे. आणि त्यात देशभरासाठी आपण हा टाय अप सुरू केलेला आहे आणि त्याच्यात एक जवळ-जवळ आपण 6,00,000 सामान्य सेवा केंद्र जे असतात किंवा आपले जे CSC केंद्र असतात, त्याच्या एक जो आपला व्यापक नेटवर्क आहे देशभरात पसरलेला, त्याच्याद्वारे आपण हा जो आमचा प्रॉडक्ट आहे, हा आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि याच्यासाठी आपण केंद्रीय लेव्हलवर आपण हा टाय अप केलेला आहे. आपण हा करार केलेला आहे. तर आपण पुढे बघूयात, की AIS-SPK पॉलिसी आपण का बरं समोर न्यायला हवी आणि आपण का बरं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवी. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी हे बघायला हवं, की आपल्याला विमा का बरं आवश्यक आहे.
विमा हा फार उपयोगी प्रॉडक्ट असतो आणि जर आपण बघायला गेलो तर शेती ह्या आपल्या व्यवसायात विमा हा खूपच महत्त्वपूर्ण प्रॉडक्ट आता बनलेला आहे. कारण आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर आपल्याला सरकार ₹1 विमा प्रोव्हाईड करत आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत. तर त्याचनुसार आपण फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबत जे आपले पूरक व्यवसाय असतात त्याच्यात सुद्धा आपण विमा प्रॉडक्ट आपण काढलेला तर त्यात आपलं जे जी एस-पी-के पॉलिसी आहे किंवा संपूर्ण पशुधन कवचची जी पॉलिसी आहे, ती आपण बरं अ, बघायला हवी किंवा आपण का बरं शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचवायला हवी. कारण आपण त्याच्यात बघतो त्याचे फायदे असे आहेत, की कव्हरेज फॉर इंडिजिनस एंड एक्झोटिक एनिमल्स म्हणजे आपण फक्त आपले जे देशी जनावरं आहेत त्याच्यासोबतच आपले जी क्रॉस ब्रीड जनावरं असतात किंवा आपले जे जर्सी सारखे जे जनावरं असतात, जे अ, विदेशातून आपल्या ज्या ब्रीड्स असतात आणि आपण आज त्या एक्सटेन्सिव्हली आपल्या देशात पण यूज करतो, आपल्या राज्यात पण यूज करतो. तर त्याच्यासाठी आपला कव्हर आहे. म्हणजे त्यात आपण कव्हर देतो त्या सगळ्या जातीच्या पशूंना जे दूध देत आहेत म्हणजे गाय किंवा म्हैस. मग दुसरं प्रोटेक्शन टू युअर असेट्स लाईव्हस्टॉक म्हणजे आपण आमची जी आपले जे शेतकरी जे आपले गाय किंवा म्हैस आहेत, तर आपण त्यांना एक प्रोटेक्शन देतो. त्यांना आपण एक सुरक्षा देतो. कारण आज एक गाय जर एका शेतकऱ्याचं एक शेतीपूरक एक गाय किंवा म्हशीवर आणि त्या गायीला किंवा म्हशीला जर काही होतं आणि जनावर आहे, तर शेतकऱ्याची एक आर्थिक जी अं, कोंडी होईल, ती एक गोष्ट त्यातल्या त्यात पुन्हा एक अजून एक गाय किंवा म्हैस घेऊन तेवढ्याच किंवा कधी-कधी 1,00,000 ची सुद्धा असते आणि ती घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यावर तो एक खूप मोठा आर्थिक भार येतो. तर तो भार येऊ नये आणि संभावित नुकसानापासून वाचवण्यासाठी म्हणून आपण ही पॉलिसी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आता ए-आय-सीची जी संपूर्ण पशुधन कवच पॉलिसी आहे, त्याची एक्सिडेंटल डेथ कव्हर म्हणजे सुद्धा देतो. आता एक्सिडेंटल डेथ कव्हर म्हणजे काय? तर अपघात झाल्यास आपण विमा प्रोव्हाईड करतो शेतकऱ्यांना. त्यात काय होतं, त्या अपघाती झाल्यास आपण ह्या पॉलिसीच्या अंतर्गत त्यांना आपण जी विमा संरक्षित रक्कम आहे, ती जर त्यांनी आपण एकदा चेक करतो. आपण एकदा तर बघतो, की खरंच ते एक्सिडेंटल डेथ झालंय का? आणि त्याच्यानंतर आपण कव्हरेज त्यांना प्रोव्हाईड करतो. त्याच्यानंतर डिसीज डेथ कव्हर म्हणजे इथे रोगराईपासून संरक्षण सुद्धा मिळतो. जर एखाद्या रोगराईमुळे जनावर दगावत असेल, तर आपण त्यांना या पॉलिसीच्या अंतर्गत कव्हर देतो. म्हणजे जर एक एक पर्टिक्युलर आपल्याला आपल्या जनावराला एक रोग झाला आणि त्याच्या कारण त्याची मृत्यू आणि ते एक दुभतं जनावर आहे आणि त्या त्यात एस-पी-केची संपूर्ण पशुधन कवच ही पॉलिसी घेतलेली आहे. तर जर आपल्या त्या लिस्टेड डिसीज म्हणजे लिस्टेड रोगराईच्या कव्हरमध्ये जर आपल्याला ती गाय दगावली असेल किंवा म्हैस दगावली असेल, तर आपण त्यासुद्धा परिस्थितीत कव्हर देतो. आणि त्याचसोबत जर एखाद्या शस्त्रक्रियेदरम्यान तुमच्या जनावराचा मृत्यू होत आहे आणि आपण संपूर्ण पशुधन कवच ही पॉलिसी घेतलेली आहे, तर त्या त्या केसमध्ये सुद्धा आपण जनावराच्या मालकाला जी विमा संरक्षित रक्कम आहे ती देतो. मग त्याच्यासोबत आपण बघतो की शेतकरी फक्त 1-2 किंवा 1 गोठा सुद्धा ठेवतात. तर त्या गोठ्यातले 2-3 जनावरं सुद्धा दगावले, तर शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक तोटा बसू शकतो. तर त्यात आपण तुमच्या जनावराच्या गोठ्याला आपण एक संरक्षण देतोय या पॉलिसीद्वारे. म्हणजे जे संभावित तुमचं आर्थिक नुकसान आहे, आपण त्याच्यापासून शेतकऱ्याला एक प्रोटेक्शन किंवा एक संरक्षण देतोय. आणि त्याच्याच कारण शेतकऱ्याला एक जी आहे आर्थिक स्टेबिलिटी किंवा आर्थिकदृष्ट्या शेतकरी सबल असेल आणि त्यामुळे एक संपन्नता त्या शेतकऱ्याकडे येईल आणि त्यासाठी म्हणून आपण ही एन पॉलिसी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. आता पुढे बघूया आपण यात जर आपण व्यापकदृष्ट्या बघायला गेलो, तर आपल्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये आपण काय-काय कव्हर करतोय? तर आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स सोल्युशन म्हणजे एक सर्वसंपन्न एक विमा पॉलिसी आपण देतोय शेतकऱ्यांना आणि त्यात आपण काय-काय कव्हर करतोय, तर दुभती काऊ म्हणजे मिल्च काऊ आपण कव्हर करतोय म्हणजेच दुभती जनावरं त्याच्यात दूध देणारी गाय झाली किंवा आपण दूध देणारी म्हैस झाली, ती आपण कव्हर करतो. आपण जे
दूध देणारी जनावरं आहेत, आपण त्यांना आणि एका पूर्ण गोठ्याला आपण शेतकऱ्याच्या कव्हर करतो तिथे. आणि ही एक इंडेमनिटी बेस पॉलिसी आहे. म्हणजे आपण ही जी विमा संरक्षित रक्कम आहे, ही आपण त्या गायीच्या किंवा त्या म्हशीच्या मार्केट व्हॅल्यूवर, म्हणजे मार्केटमध्ये बाजारात किती मूल्य आहे त्या म्हशीचं किंवा त्या गायीचं, त्याच्यावर अ, आपण विमा संरक्षित रक्कम ठरवून आपण त्यांना ते इन्शुरन्स देतो. म्हणजे त्यात असं आहे, की जे आपण विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्या त्या तारखेची जी बाजार मूल्य आहे त्या गायीचं किंवा त्या म्हशीचं, तर त्याच्यापैकी जे कमी असेल, आपण ती विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्याला देतो. अर्थात त्या गायीचं किंवा म्हशीचं म्हणजे त्या जनावराचा मृत्यू झाल्यास. तर आपण व्यापकदृष्ट्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये हे दुभती गाई, दुभती म्हैस ही आपण कव्हर करतो आणि त्याच्यात आपण त्यांच्या बाजार मूल्य किंवा आपण जी विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यापैकी जे कमी आहे ते मृत्यू झाल्यावर आपण शेतकऱ्यांना देतो. पुढे बघूयात, की आपण कव्हर काय-काय करतोय ह्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये. तर आपण त्याच्यात एक अपघाती कव्हर देतोय आणि दुसरं आपण रोगराईपासून कव्हर देतो. आता अपघाती कव्हर म्हणजे काय? तर अपघाती कव्हर म्हणजे आपण जर जनावराचा मृत्यू म्हणजे विमा संरक्षित जनावराचा मृत्यू जर अपघाताच्या कारण होतोय, तर आपण त्यांना त्यांची विमा संरक्षित रक्कम जी आपण पॉलिसी घेण्याच्या वेळेस ठरवली होती आणि ज्याच्या बेसिसवर आपण शेतकऱ्यांकडून प्रीमियम कलेक्ट करतो. तर त्याच्या बेसिसवर किंवा बाजार मूल्य त्यापैकी जे पण कमी असेल, ती व्हॅल्यू आपण त्यांना प्रोव्हाईड करतो. त्याच्यासोबतच आपण जर शस्त्रक्रिया होत आहे, शस्त्रक्रिया होताना जर जनावराची मृत्यू होते, तर तेव्हा सुद्धा आपण त्यांना अं, अ, जी विमा संरक्षित रक्कम आहे, ती आपण प्रोव्हाईड करतो. मग आपलं दुसरा कव्हर जो आहे, तो आपण बघतो इथे रोगराईपासून आपण कव्हर देतो. तर जर अ, जनावराची मृत्यू, आपल्या संरक्षित जनावराची मृत्यू एक आपण जी एक यादी दिलेली आहे, सूची दिलेली आहे, त्यापैकी कुठल्याही रोगापासून होत असेल, तर त्याच्यात सुद्धा आपण विमा कव्हर त्या जनावरासाठी आपण शेतकऱ्यांना देतो. आणि त्यात असं आहे, की आपल्याकडे एक सूची अजून एक आहे, ज्याच्यात आपले 13 सूचीबद्ध रोग आहेत आणि त्याच्यापासून जर आपल्याला आपण जनावराचा मृत्यू होतोय, तर मग तेव्हा आपण त्यांना एक लसीकरण सर्टिफिकेट आपल्याला जनावराच्या डॉक्टराकडून घ्यावी लागते, की आम्ही त्या जनावराला या लसीसाठी या रोगासाठी आपण लसीकरण केलेलं आहे. ती सर्टिफिकेट आम्हाला दिल्यानंतर आपण तेव्हा सुद्धा आपण त्या जनावराला या संपूर्ण पशुधन कवचमध्ये कव्हर करतो. मग संपूर्ण पशुधन कवचमध्ये आपण काय-काय अजून महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत ते आपण बघूयात. तर त्यात एक आहे डिडक्टिबल अँड एक्सेस म्हणजे जर आपण जी विमा संरक्षित रक्कम आहे, तर ती आपण विमा ठरवताना जर आपण त्याच्यात डिडक्टिबल घेतोय, म्हणजे आपण कपात करतोय त्या विमा संरक्षित रकमेमध्ये, तर त्यानुसार आपला जो प्रीमियम रेट आहे, तो सुद्धा कमी होतो. तर त्यात आपण बघतो, की जर 0% डिडक्टिबल घेतलाय, म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जर आपण एक उदाहरणार्थ समजून घेऊयात, की जर आपण एक 50,000चा आपण विमा करतोय आणि त्याच्यात आपण 0% कपात ठेवतोय. तर आपल्याला जी प्रीमियम आहे, म्हणजे जी प्रीमियम आहे विमा प्रीमियम आहे, तो आपल्याला पूर्णपणे भरावा लागेल आणि सोबतच त्याच्यात आपल्याला जी जनावराचा मृत्यू झाल्यास जी आपल्याला रक्कम मिळेल, विमा संरक्षित रक्कम, ती संपूर्ण ₹50,000 मिळेल. पण जर त्याच्यात तुम्ही एक कपात करून रक्कम घेतायत, तर त्याच्यात तुमचा प्रीमियम रेट जो आहे, विमा प्रीमियम तो पण कमी होईल आणि त्याचसोबत तुम्हाला जी विमा संरक्षित रक्कम तुमच्या जनावराच्या मृत्यूच्या वेळेस मिळणार आहे, ती सुद्धा कमी होऊन मिळेल आणि ते ते डिपेंड करेल तुमच्या डिडक्टिबल अमाउंटवर. म्हणजे तुम्ही किती कपात करून रक्कम घेताय त्यावर डिपेंड करेल. दुसरं आपण जे सम इन्शुर्ड आहे म्हणजे विमा संरक्षित रक्कम आहे. ती आपल्याला जाणून घेता येईल जे आपले पशुवैद्यक असतात, जे व्हेटरनरी डॉक्टर्स असतात. तर ते मार्केट व्हॅल्यू म्हणजेच बाजार मूल्य ते तुम्हाला सर्टिफिकेटवर मेन्शन करून देतात आणि त्यानुसार आपण अ, विमा संरक्षित रक्कम ही आपण जनावरासाठी देतो.
मग आता समोर आपण जर प्रीमियम रेट्स बघूयात. कारण आपण जर सी-एस-सी सेंटरमधून आपण विमा काढतोय, तर त्याच्यात आपल्याला एक रेट चार्ट जो आहे, हा आपल्याला एक दिलेला आहे. तर सी-एस-सी थ्रू जर आपण विमा काढतो जनावरासाठी, तर एका वर्षाच्या रेटसाठी जर 0% आपण जर कपात घेतोय, तर त्याच्यात तुमच्या विमा संरक्षित रक्कमेच्या 5% तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. म्हणजे शेतकऱ्याला प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्हाला शेतकऱ्याकडून इतका प्रीमियम घ्यावा लागेल. तर एका वर्षासाठी आपण जर बघितलं, तर 0% कपातवर आपल्याला 5% लागेल. जर आपण 10% कपात घेतोय, म्हणजे शेतकऱ्याला आपण विचारणार आहोत, की त्यांना किती टक्के कपात पाहिजे आणि त्या कपातीच्या अनुसार जर 10% कपात घेतायत, तर मग आपलं जे प्रीमियम रेट आहे ते 4.5% राहील विमा संरक्षित रकमेच्या. जर 20% डिडक्टिबल म्हणजे कपात घेतायत, तर जे एका वर्षासाठी प्रीमियम रेट असेल 4% आपल्या विमा संरक्षित रकमेच्या आणि जर 30% आपण कपात रेट घेत आहोत, तर त्याच्यात एका वर्षासाठी आपली विमा संरक्षित रकमेच्या 3.5% आपल्याला प्रीमियम रेट लागेल आणि तसेच जर संपूर्ण पशुधन कवच शेतकरी 2 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी घेत आहेत, तर त्यानुसार आपले जे रेट्स आहेत, ते सुद्धा चेंज होतील. जसं 2 वर्षासाठी 8% होईल आणि 3 वर्षासाठी 11.75% होईल. तर अशा प्रकारे कपात कपात रकमेच्या हिशोबाने आपले जे रेट आहेत ते सुद्धा कमी किंवा जास्त होणार. तर हे जे चार्ट आहेत हे खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याचसोबत आपल्याला हे पण बघायचं आहे, की शेतकऱ्याने आपल्याला काय डिडक्टिबल म्हणजे कपात मागितलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला त्यांना पॉलिसी प्रोव्हाईड करायची आहे. मग आपण समोर बघतो, की एक जी विमा पॉलिसी असते, त्यात काय कव्हर होतं, त्यात सोबत खूप महत्त्वपूर्ण असतं हे बघणं, की त्याच्यात काय कव्हर होत नाहीये आणि शेतकऱ्यांसोबत सुद्धा तुम्हाला ही सगळी क्लॅरिटी म्हणजे हे तुम्हाला क्लिअरली शेतकऱ्यांना सांगायचं आहे, की ह्यात काय कव्हर होणार आणि काय कव्हर होणार नाही. तर जर तुम्ही संपूर्ण पशुधन कवच एका शेतकऱ्याला देताय आपल्या सी-एस-सी सेंटरमधून, तर तुम्हाला हे ते हे सुद्धा सांगायचंय, की शेतकऱ्यांसाठी ही जी योजना आहे, त्यात आपण काय कव्हर करणार नाही. तर आपण एक जे जनरली आपण बघतोय, अ, जर शेतकऱ्याने त्या जनावराची योग्य काळजी घेतली नाही, म्हणजेच आपल्याला वाटतंय, की शेतकऱ्याने त्याला एखादा रोग झाल्यावर त्या डॉक्टरला किंवा जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांना पाचारण केलं नाही किंवा त्याचे औषध त्यांना बरोबर दिली नाही किंवा त्याचं ट्रीटमेंट केलं नाही, रोगराईपासून संरक्षण केलं नाही. त्या त्या सिच्युएशनमध्ये अशा सिच्युएशनमध्ये आपण संपूर्ण पशुधन कवचच्या अनुसार आपण त्यांना नुकसान भरपाई देणार नाही. त्यात अ, जर आपण दुभत्या जनावराचा उपयोग फक्त दुधासाठी न करता दुसऱ्या कुठल्या कामासाठी करतोय, त्या त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण हा विमा कव्हर शेतकऱ्यांना प्रोव्हाईड करू शकणार नाही. तर त्याचनुसार आपण जर दुसरा पॉइंट बघितला, तर पॉलिसी काढण्याच्या आधी जर त्या जनावराला एखादा रोग असला किंवा अपघाताच्या कारण त्या जनावराला काही दुखापत असली, तर त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण संपूर्ण पशुधन कवचच्या अनुसार त्याला विमा संरक्षण देणार नाही आणि आपण त्या शेतकऱ्याला हे तुम्हाला सांगायचं आहे, की आपण ह्या केसमध्ये त्यांना विमा संरक्षण देऊ शकत नाही. त्याचनुसार विमा पॉलिसी अनुसार एखाद्या युद्धाच्या स्थितीत किंवा सिव्हिल अनरेस्ट म्हणजे जर स्थानिक काही आपत्ती आलेली आहे, युद्धाची स्थिती झालेली आहे, तर अशा स्थितीत सुद्धा आपण पशुधन कवचानुसार त्यांना कव्हर देत नाहीत. त्यात युद्धाच्या कारणाने झालेले नुकसान किंवा दंगे झालेले असतात, दंगल झालेली असते एखाद्या स्थितीत, तर त्या काळात आपण त्या जनावराला कव्हर देत नाही. तसेच जर जनावराला कत्तलखान्यात नेलं किंवा त्या जनावराची शेतकऱ्यांनी कत्तल केली किंवा त्या शेतकऱ्यांनी कोणी दुसऱ्याच्या माध्यमाने जर त्या जनावराला काही नुकसान केला, तर त्या स्थितीत सुद्धा आपण त्यांना कव्हर देणार नाही. त्याचनुसार शेतकऱ्याने त्या जनावराला जाणून-बुजून काही नुकसान केलं, तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा, त्या स्थितीत सुद्धा आपण त्यांना विमा कव्हर देत नाही. त्याच त्याचसोबत आपण बघतो, की जनावरांना शेतकरी एखाद्या ठिकाणावरून खरेदी करतात आणि दुसऱ्या ठिकाणावर नेतात. एखाद्या गावात किंवा एखाद्या मोठ्या बाजारातून खरेदी करून
ते दुसऱ्या ठिकाणी नेतात. आपल्या गावी किंवा आपल्या घरी शेतकरी नेतात. तर त्या स्थितीत जी ट्रान्सपोर्ट पॉलिसी असते, म्हणजे त्याची जी वहन पॉलिसी असते, त्यानुसार जर तुम्ही हवाई मार्गाने किंवा समुद्राच्या मार्गाने जर तुम्ही त्या जनावराला तुम्ही ट्रान्सपोर्ट करताय किंवा वहन करताय आणि तुम्ही त्या पॉलिसीमध्ये त्याला अ, अधिकचा प्रीमियम देऊन त्या कव्हरला तुम्ही त्या पॉलिसीमध्ये घेतलेलं नाहीये, तर त्या काळात सुद्धा जर जनावराला काही नुकसान होतंय, म्हणजे त्याच्यात जर अपघात होऊन जनावराला काही नुकसान होतंय, त्याची मृत्यू होतोय, तर त्याच्यात आपण हे पॉलिसीमध्ये कव्हर करत नाही. रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि हझार्डस मटेरियल म्हणजेच जर अ, एखाद्या अणू अणू एखाद्या न्यूक्लिअर ॲक्टिव्हिटीच्या कारण किंवा अणुऊर्जेच्या काही एखाद्या नुकसानीमुळे जर शेतकऱ्याला नुकसान होतंय जनावराचं, तर त्याच्यात आपण अ, कव्हर करत नाही. त्याचसोबत आपण पार्शियल डिसेबिलिटी म्हणजे अ, जर जनावराला एक काहीतरी अर्ध नुकसान झालेलं आहे, तर त्यात आपण ही पॉलिसी कव्हर करत नाही. आता वेटिंग पिरियड आपल्याला ह्या पॉलिसीमध्ये असतो. त्यात आपण बघतो, की जर पॉलिसी काढल्याच्या म्हणजे तुम्ही शेतकऱ्याकडून प्रीमियम घेतलं आणि त्याच्या 15 दिवसाच्या आत जर त्या जनावराला काही नुकसान होतंय किंवा त्याची मृत्यू होतीये, अपघाती मृत्यू सोडून, तर त्यात आपण जनावराला इन्शुरन्स देत नाही. कारण आपल्याला एक 15 दिवसाची जी वेटिंग पिरियड असतो, ते आपल्याला कंपल्सरी आहे. त्यामुळे आपल्याला त्या 15 दिवसाचं वेटिंग पिरियड घ्यायचं असतं. त्याचनुसार जर आपण त्या जनावराला खुल्यामध्ये सोडलेलं आहे, त्याची वेळीच काळजी घेत नाहीये आणि एक हे निग्लेक्शनचं केस बनतं आणि शेतकरी त्या जनावराकडे प्रॉपर लक्ष देत नाहीये. तर त्या काळात सुद्धा आपण संपूर्ण पशुधन कवचच्या अंतर्गत आपण ती पॉलिसी रिजेक्ट करतो. तर आता आपण बघूयात, की संपूर्ण पशुधन कवचमध्ये आपण काय कव्हर करत नाही. म्हणजे विमा आपण कुठल्या परिस्थितीत आपण विमा जनावराचा मृत्यू झाल्यास देणार नाहीत. तर त्यात सर्वप्रथम आपण बघतो, की जर शेतकऱ्यांनी त्या जनावराची काळजी घेतलेली नाही किंवा एखादा रोग झाल्यास त्या जनावराचा औषधोपचार केलेला नाही किंवा जर काही अशी ॲक्टिव्हिटी केली ज्याद्वारे जनावराला नुकसान होईल, तर अशा स्थितीत आपण विमा कव्हर जनावरासाठी देत नाहीत. जर जनावराला आधीपासून काही अपघात झालेला असेल आणि त्यामुळे जर जनावराला काही प्रॉब्लेम असतील किंवा जर जनावराला आधीपासून काही एखादा रोग असेल, तर त्या परिस्थितीत सुद्धा आपण जनावराला विमा पॉलिसी देत नाही. त्याचसोबत जर युद्धाची परिस्थिती असली किंवा आपण जर युद्धामुळे आपण बघतोय की नुकसान होत आहे, तर त्या परिस्थितीत सुद्धा आपण जनावरासाठी आपण कव्हर विम्याचा देत नाही. त्याचसोबत जर जनावराला शेतकऱ्याने जाणून-बुजून कत्तलखान्यात पाठवलं किंवा त्याला नुकसान केलेलं असेल, कारण आपण ते क्लेम प्रोसेसच्या वेळेस आपण एक आमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां थ्रू आपण ते अ, बघणार आहोत, चेक करणार आहोत, की जनावराला जर आधीपासनं काही एक नुकसान केलेलं असेल शेतकऱ्याद्वारे किंवा जनावराच्या मालकाद्वारे किंवा कुठल्याही अ, अशा परिस्थितीत जिथे ते नैसर्गिक वाटत नाहीये, तर तशा परिस्थितीत सुद्धा आपण जनावराला क्लेम देत नाही. तसेच जर आपण जनावराला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेत आहोत, स्थानांतरित करत आहोत आणि त्याच्यासाठी जर आपण वेगळा एक कव्हर घेतलेला नाही, तर अशा परिस्थितीत जर तुम्ही समुद्रमार्गे किंवा हवाई यात्रेमार्गे ज्या जनावराला नेतात आणि त्या जनावराचा अपघात झाला किंवा त्या काही कारणामुळे मृत्यू झाला, तर तशा परिस्थितीत आपण संपूर्ण पशुधन कवच अंतर्गत ती पॉलिसी आपण रिजेक्ट करतो आणि त्या परिस्थितीत सुद्धा आपण विमा कव्हर देत नाही. तसेच जर त्या जनावराला एक पार्शियल डिसेबिलिटी म्हणजे त्याचं जनावराला काही नुकसान झालेलं आहे आणि जनावराचा मृत्यू झालेला नाहीये, पण त्याला रोगामुळे किंवा एखाद्या अपघातामुळे तो डॅमेज झालेला आहे, तर तशा परिस्थितीत सुद्धा आपण कव्हर देत नाहीत. त्याचनुसार आपण वेटिंग पिरियड कडे सुद्धा बघूयात. वेटिंग पिरियडमध्ये आपण 15 दिवसाचा एक वेटिंग पिरियड घेतो आणि त्यात जर आपण शेतकऱ्याकडून आपण जेव्हा प्रीमियम घेतो आणि
त्या दिवसापासून आपलं विमा कव्हरेज सुरू होणार आहे. तर त्याच्यापासून 15 दिवसांपर्यंत आपण एक वेटिंग पिरियड घेतो. वेटिंग पिरियडमध्ये जनावराला जर काही रोग असला किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम असला, काही इश्यू असला, तर ते आपण बघून त्यानुसार मग आपण पॉलिसी एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करतो. आणि त्यामुळे त्या 15 दिवसांमध्ये आपण कव्हर देत नाही. अर्थात जर अपघात होतोय आणि तो अपघात नैसर्गिक असला, तेव्हा आपण अशा परिस्थितीमध्येच फक्त त्या 15 दिवसांच्या आतमध्ये कव्हर देतो. त्याशिवाय आपण कुठल्याही दुसऱ्या परिस्थितीत कव्हर देत नाही. आता आपण पुढे बघूयात, की प्रोसेस फ्लो काय आहे? म्हणजे आपण ही जी पॉलिसी काढतोय, शेतकऱ्यांना आपण जेव्हा ह्याच्याबद्दल आपण माहिती देणार, तर ही प्रोसेस फ्लो कशी असणार आहे, हे आपण बघूयात. आणि पॉलिसी संपेपर्यंत जे पॉलिसी आपण ह्या विमा पॉलिसीचा जो कव्हर आहे, तो संपेपर्यंत किंवा क्लेम आल्यास आपली काय प्रोसेस असणार आहे, ती आपण बघूयात. तर सर्वप्रथम आपण करतोय मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये आपण हे बघतो, की सी-एस-सी, व्ही-एल-ई जे आपले सेंटर असतात, म्हणजे आपल्याद्वारे आपल्याला ही मार्केटिंग करायची आहे. मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर मार्केटिंगद्वारा तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत ही जी आपले प्रॉडक्ट आहे हे पोहोचवायचं आहे. शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि त्यांना त्यांचे फायदे सांगायचे आहेत, की संपूर्ण पशुधन कवचमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल, त्यांच्या पशुधनासाठी त्यांना हे का बरं इम्पोर्टंट आहे, का बरं महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचनुसार कमी प्रीमियममध्ये आपण शेतकऱ्यांसाठी हे एक आर्थिक नुकसानापासून आपण कसं वाचवू शकतो. हे सी-एस-सी सेंटर्स ला करायचंय कारण शेवटी जमिनीवर सी-एस-सी सेंटरच शेतकऱ्यांना ही फॅसिलिटी देतात. त्यामुळे आपण मार्केटिंगचा जो पार्ट आहे तो सी-एस-सी सेंटर्सला करायचा आहे आणि त्यात योजनेबद्दल माहिती देणे, प्रीमियमबद्दल सांगणे आणि त्यांच्याकडनं प्रीमियम घेऊन त्यांना पॉलिसी वितरित करणे, ही कामं सी-एस-सी सेंटरची असतात. त्याच्यानंतर आपण बघतो मार्केटिंग ॲक्टिव्हिटीजच्या नंतर आपण एनरोलमेंट बघतो. एनरोलमेंट म्हणजे जनावराचा विमा उतरवणे. तर जनावराचा विमा आपण कसा उतरवू? तर त्याच्यासाठी आपल्याला टॅगिंग करावी लागेल. टॅग म्हणजे एक नंबर असतो. जसा आपल्याला आधार नंबर असतो, प्रत्येकाचा एक वेगळा आधार नंबर असतो. तो दुसऱ्या कोणासोबत मॅच होत नाही. त्याचप्रमाणे टॅग जो असतो, त्यात सुद्धा एक वेगळा नंबर असतो, जो प्रत्येक जनावरासाठी वेगळा असतो. कोणाहीसाठी तो सारखा असणार नाही. तर टॅगिंग ही जर महाराष्ट्र शासनाकडून टॅगिंग झालेली असल्यास किंवा फक्त ए-आय-सीचे जे टॅग्स आहेत, ते आपल्याला लावायचे आहेत. आणि टॅगिंग ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण आपलं संपूर्ण पशुधन पॉलिसी ही नो टॅग, नो क्लेमवर काम करते. अर्थात आपण जर टॅग नसला, तर आपण विमा देणार नाही. हे आपलं ब्रीदवाक्य आहे. तर टॅगिंग फार महत्त्वपूर्ण एक प्रोसेस होऊन जाते आपल्या ह्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हेल्थ सर्टिफिकेट. हेल्थ सर्टिफिकेट ही तुम्हाला त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या जनावराला जिथून तुम्ही विमा काढताय, तिथल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडनं हेल्थ सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्याचा विहित नमुना आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करू आणि त्या विहित नमुन्यात त्या जनावराबद्दलची माहिती, त्याच्या मालकाचे नाव, जनावरांसाठी जी त्यांच्या शरीरावर असलेली एखादी खूण, त्यांचा टॅग नंबर आणि बाजार मूल्य काय आहे, हे सुद्धा आपण त्या हेल्थ सर्टिफिकेटमध्ये विहित करतो आणि ते हेल्थ सर्टिफिकेट तुम्हाला कलेक्ट करून मग इथे आपल्याला कंपनीला तुम्हाला ते अपलोड करायचं आहे पोर्टलवर. त्यानुसार आम्ही मग पुढची जी पायरी आहे, ती आम्ही फॉलो करू. तर तिसरं आपलं जे महत्त्वपूर्ण इथे येतो ते येतं अंडर रायटिंग. अंडर रायटिंग म्हणजे काय? तर अंडर रायटिंग म्हणजे आपण त्यात त्या जनावराची तुमच्याकडनं जी माहिती घेतो, ती आपण पोर्टलवर अपलोड करतो आणि त्याचनुसार जनावराच्या मालकाचे आधार क्रमांक, त्यांचा पासबुक आणि त्यांची माहिती सुद्धा आपण ती घेतो. तर ती माहिती आपण इथे व्हेरिफाय करतो आणि त्याच्यानंतर आपण पॉलिसी एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करतो. त्यामुळे अंडररायटिंग हे फार महत्त्वपूर्ण स्टेप आहे आणि ती आम्ही भारतीय कृषी विमा कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयात करण्यात येते. त्यामुळे त्याच्यात सी-एस-सी सेंटरला फक्त आम्हाला ती माहिती तुमच्या एनरोलमेंटच्या वेळेत द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अंडररायटिंगची जी प्रोसेस आहे ती आमच्या क्षेत्रीय कार्यालयात होईल. आता पॉलिसी जोपर्यंत वैध आहे किंवा जर क्लेम येत आहे, तर तोपर्यंत ती पॉलिसी आपली वैध आहे. तर
त्यात आपण चौथी प्रोसेस बघूयात. जर पॉलिसी 1 वर्षासाठी घेतलेली आहे, तर पॉलिसी 1 वर्षासाठीच व्हॅलिड असेल. पण त्या 1 वर्षाच्या आतमध्ये जर काही क्लेम येतोय किंवा त्या जनावराची मृत्यू होतोय, तर तेव्हा क्लेम येतोय शेतकऱ्याकडनं, तेव्हा आपल्याला काय करायचंय ते बघूया. तर क्लेम इंटिमेशन इन सारस मोबाईल ॲप. तर सारस मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही जी संपूर्ण पशुधन कवच आहे, ही सगळी योजना आपण त्याच्या थ्रू करणार आहोत. तर सारस मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला इंटिमेशन टाकायचं आहे. इंटिमेशन म्हणजे जर जनावराची मृत्यू झाली, तर 24 तासाच्या आत तुम्हाला सी-एस-सी सेंटरला किंवा कंपनीच्या हेल्पलाईनला तुम्हाला कॉल करून हे सांगायचं आहे, की जनावराची मृत्यू झालेली आहे आणि तुम्हाला क्लेम प्रोसेस करायचा आहे. त्याचनुसार जर तुम्ही ॲपमधून नाही टाकत आहात, तर तुम्ही विमा कंपनीचे प्रतिनिधी जर तिथे अवेलेबल असले तर किंवा जी विमा कंपनीची जी हेल्पलाईन सहायता क्रमांक असतो, त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला इंटिमेशन द्यायचं आहे. पण तो 24 तासाच्या आत यायला हवा आणि तो इंटिमेशन टाकल्यानंतर तुम्हाला जनावराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची नाहीये. जोपर्यंत तुम्हाला कंपनीकडनं काही अ, इन्स्ट्रक्शन येत नाही किंवा त्यांच्याकडून काही कम्युनिकेशन होत नाही तोपर्यंत. आणि ही इंटिमेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या जनावराचा टॅग काढायचा आहे. पोस्टमॉर्टम करतानाचे फोटोज काढायचे आहेत. पोस्टमॉर्टम करताना ते डॉक्टर जेव्हा चिरा लावतात, त्या काळचा फोटो काढायचा आहे आणि जनावराचा टॅग जेव्हा कानाला लागलेला असतो, तर त्या मृतदेहाचा तो फोटोसुद्धा काढायचा आहे. आणि ही सगळे फोटोज तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहेत, कारण हे सगळे क्लेम प्रोसेसिंगच्या वेळेत अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे बनतात तुमच्या क्लेमला प्रोसेस करायसाठी. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पंचनामा रिपोर्ट त्याचे सुद्धा आपण नमुने जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. तर त्या नमुन्यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला क्षेत्रीय कार्यालयात पाठवावी लागेल. त्याच्यानंतर तुमचं क्लेम प्रोसेसिंग सुरू होईल. तर ही आपली आतापर्यंतची जी आहे संपूर्ण पशुधन कवचसाठी प्रोसेस फ्लो असते. मग आपण पुढे बघूयात, की ऑनबोर्डिंग ऑफ कॅटल म्हणजे आपण आता एकदा आपण जेव्हा त्या जनावराला एनरोलमेंट करतोय, तर त्याची प्रोसेस काय आहे? कारण ती फार महत्त्वपूर्ण प्रोसेस आहे. सी-एस-सी सेंटरसाठी सुद्धा जेव्हा आपण त्यांना ऑनबोर्डिंग करतो, म्हणजे जनावराला आपण विमा काढतो. तर विमा काढायची प्रोसेस कशी आहे? ते आपण बघूयात. तर यात जे आपले पशुवैद्यकीय अधिकारी असतात, ते जनावराचा चेकअप करतात. त्या जनावराला व्हिजिट करून तिथे चेकअप करतात जनावराचा आणि त्याची हेल्थ कंडिशन म्हणजे त्याचं आरोग्य कसं आहे, त्याला आधीपासून काही रोग आहे का? किंवा त्याला आधीपासून काही अपघातामुळे काही नुकसान झालेलं आहे का? ते सगळं चेक करतात आणि बाजार मूल्यसुद्धा त्या जनावराचं बघून अ, तुम्हाला त्या नमुन्यात देतात. दुसरं आणि खूप महत्त्वपूर्ण असं म्हणजे सर्वाधिक महत्त्वपूर्ण आपण जर पॉइंट बघितला तर ते आहे कॅटल आयडेंटिफिकेशन टॅग. म्हणजे आपण जे टॅग म्हणतोय ती फार इम्पोर्टंट आहे. तर टॅगिंग जनावराला असायला हवं. टॅगिंग असल्याशिवाय आपण विमा काढणार सुद्धा नाही आणि जर क्लेम असला आणि त्यावेळेस विमा काढतानाचा जो टॅग नंबर आहे आणि क्लेम काढायच्या वेळेसचा जो टॅग नंबर आहे, तो जर मॅच होत नसला, तेव्हा सुद्धा आपण विमा कव्हर देत नाही. आणि एकदम जर जनावराचा मृत्यू झालाय आणि तुम्ही क्लेम प्रोसेस करताय, तर तुम्हाला तो टॅग सुद्धा भारतीय कृषी विमा कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयाला पाठवावा लागेल, जनावराच्या कानातून काढून. तर तिसरी आपण प्रोसेस बघूयात, की कॅटलची जी खूण असतं, ज्याच्याद्वारे तुम्ही ओळखणार, की जनावर काय आहे, म्हणजे जनावराची ओळख चिन्ह ते आपण बघू. तर ती सुद्धा तुम्हाला तिथे नमुन्यात आपण जे फॉर्म देतो, त्यात तुम्हाला ते लिहावं लागेल. आणि हेल्थ सर्टिफिकेट आपण जनावराला इन्शुअर करणार आहोत, ज्याचा विमा काढणार आहोत, त्याचं हेल्थ सर्टिफिकेट सुद्धा असणं फार आवश्यक आहे. मग आपण हे सगळं अ, ही सगळी कागदांची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला फोटोज काढायचे असतात. तर त्या जनावराची फोटो आपण 5 फोटो काढतो. एक एक समोरून ज्याच्यात आपल्याला त्या जनावराचं डोकं दिसेल आणि त्याचसोबत टॅगसुद्धा आणि टॅग नंबरसुद्धा क्लिअरली एकदम स्पष्ट दिसेल त्या फोटोमध्ये, अशी आपल्याला एक फोटो काढायची आहे. दुसरा फोटो आपण जनावराच्या उजव्या बाजूनी काढतो, ज्याच्यात जनावर क्लिअरली सगळं दिसेल. तिसरी फोटो आपण डाव्या बाजूनी काढतो. चौथी फोटो आपण मागच्या साईडनी काढतो
ज्याच्यात आपल्याला जनावराची शेपूट दिसेल. आणि 5वी आणि अंतिम फोटो आपण जनावराच्या मालकासोबत काढतो. जनावर आणि त्या त्या जनावराचा मालक सुद्धा आपल्याला तिथे पाहिजे. त्यानंतर आपण त्या सगळ्या फोटोज अपलोड करतो सारस ॲपमध्ये. आणि कॅटल हेल्थ इव्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणजे त्या जनावराची अ, जी हेल्थ म्हणजे स्थिती आहे ती काय आहे, ती रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीला द्यायची असते. आणि हे सगळे जे कागदपत्र असतात हे तुम्हाला त्या ॲप थ्रू तुम्हाला अपलोड करायचे असतात. फार सोपी प्रोसेस आहे. तुम्ही कारण ऑनलाईनच काम करताय त्यामुळे तुमच्यासाठी ही काही खूप किचकट प्रोसेस नाही आहे आणि तुम्ही 1-2 एनरोलमेंट केल्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस खूपच सोपी वाटेल. आणि हे सगळं कागदपत्र तुम्ही अपलोड केल्यानंतर मग पॉलिसी बुकिंग करता. पॉलिसी बुकिंग म्हणजे आपण त्या प्रीमियम अमाउंटला कलेक्ट करून ॲप थ्रूच तुम्ही ती अ, जी आहे ते पैसे कंपनीला येतात आणि तुमचं कव्हर सुरू होतात. आणि 15 दिवसाच्या वेटिंग पिरियड नंतर तुमचं कव्हर सुरू होतो. आणि पॉलिसी जी सर्टिफिकेट आहे, ते आपण पॉलिसी सर्टिफिकेट शेतकऱ्यांना देतो. तर ती सी-एस-सीची जिम्मेदारी असणार आहे. आपल्याला ते शेतकऱ्यांना पॉलिसी सर्टिफिकेट जे आहे ते जर तुम्ही फिजिकली देताय तर. आणि त्याचसोबत आपण एक एस-एम-एस इकडून कंपनीकडनं सुद्धा त्या शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर्ड नंबरवर जाईल. मग इयर टॅग फार इम्पॉर्टंट आहे कारण टॅगिंग आपल्याला करायची असते. तर फिजिकल जे टॅग असतात म्हणजे टॅग जो जनावराचा ओरिजिनल टॅग असतो, तो तुम्हाला गव्हर्नमेंटचा म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा किंवा ए-आय-सी भारतीय कृषी विमा कंपनीचा टॅग जो आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. आणि टॅग का बरं इम्पॉर्टंट आहे? टॅग महत्त्वपूर्ण याच्यासाठी आहे कारण तो स्वस्त असतो आणि त्याच्याद्वारे प्रत्येक जनावराला त्याची एक वेगळी ओळख मिळते. आणि युनिक आयडेंटिटी म्हणजे त्याची एक वेगळी ओळख असल्यामुळे तुम्हाला जनावर आणि तुम्हाला सुद्धा आणि आमच्या विमा कंपनीला सुद्धा जनावर ओळखण्यात फार मदत मिळते. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे जे टॅग आहे, हे अशा प्रकारे टॅग असतो, प्लास्टिकचा टॅग असतो आणि हे जनावराच्या कानाला लागलेला असतो. आणि बघा खाली तुम्हाला तिथे कस्टमर केअर नंबर सुद्धा दिसेल. तर जेव्हा क्लेम करायचा असतो, तर 24 तासाच्या आत कंपनीच्या ह्या कस्टमर केअरला तुम्हाला कॉल करून विम्याचा क्लेमचा इंटिमेशन द्यायचा आहे. मग संपूर्ण बघूया की क्लेम प्रोसेस काय असतं. तर जर जनावराचा मृत्यू एखाद्या अपघातामुळे होतोय किंवा शस्त्रक्रियेदरम्यान त्या जनावराचा मृत्यू होतोय किंवा एखाद्या रोगाच्या कारण त्या जनावराचा मृत्यू होतोय, तेव्हा तुम्हाला क्लेम प्रोसेससाठी इनिशिएट करायचंय. क्लेम प्रोसेसमध्ये तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये इंटिमेशन कंपनीच्या कस्टमर केअरला द्यायचंय. आणि 15 दिवसांचा वेटिंग पिरियड त्यामध्ये तुम्हाला बघायचा आहे, की जर विमा काढल्याच्या 15 दिवसांच्या आतमध्ये जनावराचा मृत्यू होतोय, तर फक्त अपघाती विमा मिळेल. त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही केसमध्ये तुम्हाला विमा मिळणार नाही त्या 15 दिवसांच्या वेटिंग पिरियडमध्ये. मग इन्स्पेक्शन आणि व्हेरिफिकेशन होईल. तर कंपनी इन्स्पेक्शन करेल त्या 24 तासांच्या आतमध्ये. तर त्यात तुम्हाला ते जनावर आणि त्याच्या ज्या फोटोज तुम्हाला आधी सांगितलेले आहेत पोस्टमॉर्टम करताना, चिरा लावताना आणि टॅग सोबत सुद्धा, तर त्या फोटोज तुम्हाला प्रॉपर ठेवायच्या आहेत. आणि कंपनीकडनं इन्स्पेक्शन होईल 24 तासांच्या आतमध्ये. तर त्यावेळेस तुम्हाला कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला म्हणजे कंपनीच्या प्रतिनिधीला तुम्हाला तो जो टॅग आहे, तो तुम्हाला टॅग सुपूर्द करावा लागेल. जर टॅग नसला किंवा टॅग सुपूर्द कंपनीला केला नसला, तर नो टॅग नो क्लेम म्हणजे जर टॅग नाही तर क्लेम नाही. ही पॉलिसी हे ब्रीदवाक्य ह्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये नेहमी हे असणार आहे. जर अपघाती मृत्यू आहे, एखादा अपघात झालेला आहे, तर त्यासाठी तुम्हाला एफ-आय-आरची कॉपी ही सुद्धा कंपनीला सादर करावी लागेल. आणि जर विहित रोगराईपैकी एखाद्या रोगामुळे त्या जनावराचा मृत्यू होतोय, तर त्यात तुम्हाला अ, तुम्ही जे पशुवैद्यकीय डॉक्टर असतात त्यांच्या थ्रू केलेला ट्रीटमेंट ते त्याच्यासाठी तुम्हाला सादर करावा लागेल. आणि क्लेम सबमिशनसाठी क्लेम फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागेल. अ, मृत्यू प्रमाणपत्र जनावराचं जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळेल तो. आणि न तुटलेला म्हणजे जो इयर टॅग आहे जनावराला लागलेला होता तो अलगदपणे आणि प्रॉपरली काढून तो तुम्हाला सुपूर्द करावा लागेल. फोटोज जे तुम्हाला सांगतोय मी त्या लाईव्हस्टॉकचे, ते फोटोज तुम्हाला द्यावे लागतील पोस्टमॉर्टमच्या वेळेसचे चिरा लावताना आणि टॅग असलेला एक फोटो जनावराच्या मृतदेहाचा.
ह्या फोटोज, आधार कार्डची कॉपी द्यावी लागेल, बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजे बँक पासबुकचे च्या पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा किंवा चेक हे आम्हाला चालेल बँक अकाउंट डिटेल्समध्ये, कारण त्या बँक अकाउंट डिटेलवरच विम्याची रक्कम मिळेल जर क्लेम पास होतोय तर. आणि बाकीचे क्लेम डॉक्युमेंट्स जे तुम्हाला मागण्यात येतील ते तुम्हाला द्यावे लागतील. एकदा हे सगळे डॉक्युमेंट्स कंपनीकडे आले की रिव्ह्यू होईल, आम्ही त्याला तपासू आणि ते सगळं जर व्यवस्थित असलं तर पेमेंट 30 दिवसाच्या क्लेम अप्रूव्हल झाल्यानंतरच्या 30 दिवसाच्या आतमध्ये पेमेंट होईल. तर ही आपली क्लेम प्रोसेस संपूर्ण पशुधन कवचसाठी असणार आहे. आता काही प्रश्न असतात जे आम्ही भरपूर ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला प्रश्न आले म्हणजे केलेले आहेत सी-एस-सी सेंटरनी सुद्धा आणि बाकी चॅनल्सनी सुद्धा. तर जे आपले मेन प्रश्न असतात ते आपण घेणार आहोत. तर कव्हर कधी सुरू होतो? तर जसं मी आतापर्यंत सांगत आलोय तुम्हाला, की पॉलिसी सुरू व्हायच्या म्हणजे तुम्ही जेव्हा विम्यासाठी प्रीमियम भरता, शेतकऱ्याकडनं प्रीमियम कलेक्ट करता, त्याच्या 15 दिवसानंतरच पॉलिसीचा कव्हर सुरू होईल. तर त्या प्रीमियम भरण्याच्या 15 दिवसांपर्यंतचा जो वेटिंग पिरियड असतो, त्यात तुम्हाला कुठलाही क्लेम मिळणार नाही. तो क्लेम फक्त अपघाती मृत्यू झाल्यास मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लेम मिळणार नाही. दुसरा, डॉक्युमेंट्स कुठले लागतील? तर डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड लागेल शेतकऱ्याचा, बँक पासबुक, बँक डिटेल्स जे असतात, बँकेचे तपशील आहेत ते लागणार आणि हेल्थ सर्टिफिकेट पशुवैद्यकीय डॉक्टरकडून घेतलेला. हे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. मग तिसरा प्रश्न येतो, की जे फोटोग्राफ्स असतात, म्हणजे कुठले-कुठले फोटोग्राफ्स लागतात आणि एनरोलमेंटच्या वेळेत म्हणजे जेव्हा आपण विमा करत असतो, त्यावेळेला काही फोटोग्राफ्स लागणार का? तर होय, आपल्याला फोटो म्हणजे छायाचित्र जनावराचा विमा काढताना सुद्धा छायाचित्र काढायचे असतात आणि ते ए-आय-सीच्या सारस मोबाईल ॲपवर काढून आपल्याला अपलोड करायचे असतात. मग चौथा प्रश्न येतो, की सम इन्शुअर्ड म्हणजे विमा संरक्षित रक्कम आपण कितीपर्यंत घेऊ शकतो? तर विमा संरक्षित रक्कम त्या जनावराच्या बाजार मूल्यावर डिपेंड करेल. त्याचा जो बाजार मूल्य असेल, त्याच्या अनुसार आपण विमा संरक्षित रक्कम ही आपण डिसाईड करतो. तर बाजार मूल्य हा व्हेटरनरी डॉक्टर जे पशुवैद्यकीय डॉक्टर असतात त्यांच्याद्वारे अ, विहित केला जातो. मग टॅग मॅन्डेटरी आहे का? टॅग कंपल्सरी आहे का? टॅग महत्त्वपूर्ण आहे का? तर हो, टॅग हा सर्वात महत्त्वपूर्ण ह्या पॉलिसीमध्ये वस्तू आहे. जर ए-आय-सीचा टॅग नसला किंवा ए-आय-सीचा टॅग तुम्हाला तिथे मिळत नाहीये, अ, तेव्हा एन-डी-डी-बी टॅग किंवा जे सरकारी महाराष्ट्र शासनाने दिलेले टॅग असतात, ते सुद्धा आपण एक्सेप्ट करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे आपण टॅग एक्सेप्ट करत नाही. दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीचे टॅग सुद्धा आपण एक्सेप्ट करणार नाहीत. हे याची नोंद संबंधितांनी घ्यावी. मग त्याच्यानंतर बघतो की अ, विमा विमा संरक्षण जे कालावधी असतो तो किती असतो? तर तो आपण 1 ते 3 वर्षांपर्यंतचा विमा संरक्षण कालावधी घेतो आणि त्यानुसारच प्रीमियम रेट सुद्धा बदलत जाणार. तर जर तुम्ही कमी कालावधीसाठी विमा घेताय तर प्रीमियम रेट कमी असणार आहेत. जर तुम्ही जास्त कालावधीसाठी विमा घेताय तर प्रीमियम रेट जास्त असणार आहेत. आणि कॅटल एनरोल कसे करायचे? तर सारस मोबाईल ॲप जो असतो ते सी साठी आपण स्पेशली त्याला मॉडिफाय केलेलं आहे. तर सी त्याच्या थ्रू तुम्हाला एनरोलमेंट करायचं आहे. ऑफलाईन एनरोलमेंट होणार नाही ह्याची सुद्धा संबंधितांनी नोंद घ्यावी. कारण ऑफलाईन एनरोलमेंट आपण ह्या संपूर्ण पशुधन कवचमध्ये करत नाही. आपली प्रोसेस ही सगळी ऑनलाईन आहे, ज्याच्यात आपली कागदपत्र फार कमी असतात. जे फक्त आपल्याला महत्त्वपूर्ण कागदपत्र आहेत फक्त ते असतात. बाकी दुसरं जी सगळी प्रोसेस आहे ती तुमची ऑनलाईन असते. मग तुम्हाला हेल्थ सर्टिफिकेट आणि टॅग कोण लावून देणार? तर जे तुमच्या एरियातले तुमच्या क्षेत्रातले व्हेटरनरी डॉक्टर म्हणजेच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, ते तुम्हाला टॅग आणि हेल्थ सर्टिफिकेट देणार. मग तुमच्या पेमेंटचे प्रूफ काय असणार? म्हणजे तुम्ही जे पैसे जमा केलेत काय असणार आहे? तर तुम्हाला एक लिंक तुमच्या शेतकऱ्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला पाठवण्यात येईल. तर त्यात त्या सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स म्हणजे विमा काढल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि प्रीमियम तुम्ही भरला त्याचा सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल. पण तो फक्त तुम्ही जेव्हा
विम्यासाठी पैसे तुमचा प्रीमियम रेट कंपनीला प्राप्त होईल, तेव्हाच तुम्हाला ही सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात येईल. आणि क्लेम डॉक्युमेंट कसे सबमिट करायचे, तर ते सुद्धा सारस मोबाईल ॲपवर तुम्ही सबमिट करू शकता. तर हे काही प्रश्न होते, जे आपण घेतले आणि मला वाटतं आपण ऑलमोस्ट सगळं काही ह्याच्यात कव्हर केलंय आणि त्यामुळे सी-एस-सी सेंटरला हे एक फार महत्त्वपूर्ण विमा प्रॉडक्ट आहे. कारण शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या नंतर त्यांच्या पशुधनासाठी जे विमा असतो, तो फार महत्त्वपूर्ण असतो. कारण आर्थिक अ, शेतकऱ्याची जर आपण एक आर्थिक बाजू बघितली, तर शेतीपूरक व्यवसायावर फार काही अवलंबून असतं. त्यामुळे हे जे विमा प्रॉडक्ट आहे, हे खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि मला वाटतं सी-एस-सीनी ह्याचा भरपूर फायदा घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हे पोहोचवायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ह्या विमा प्रॉडक्टला बघतोय आणि याबद्दल माहिती आपण घेतली आहे. धन्यवाद.